अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गटाच्या महायुतीने 47 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली। यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीला 17 जागा मिळाल्या, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक मात्र मशाल पेटली आहे। भाजपाला 43, शिवसेना शिंदे गटाला 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला 1, शिवशाहू विकास आघाडीला 17 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे। अनेक प्रभागात अनपेक्षित असे निकाल जाहीर झाले तर विजयाची अपेक्षा असलेल्या जागांवर पराभवाचा धक्का सोसावा लागला। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। गत महिन्याभरापासून इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी माजली होती। एकूण 16 प्रभागातील 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले होते। राजीव गांधी भवन येथे निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 वाजता टपाली मतदानाने मतमोजणीला सुरुवात करण्यात आली, परंतु अत्यंत संथ गतीने प्रक्रिया सुरू असल्याने निकाल कळण्यास थोडा विलंब होत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली जात होती। एकाच वेळी 16 प्रभागातील फेरीनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी 4 विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभागांच्या मतमोजणीमुळे निकाल घेताना सर्वांचा गोंधळ उडत होता। मतमोजणीसाठी कक्षात गेलेले उमेदवार प्रतिनिधी बाहेर आल्यानंतरच नेमकी परिस्थिती कळत होती। पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये आपापल्या उमेदवारांच्या आघाड्यानंतर शहरातील विविध भागामध्ये जल्लोषाला सुरुवात करण्यात आली। 3, 8, 9, 13, 15, 16 या ठिकाणी अत्यंत चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले। भारतीय जनता पक्षाला इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अतिशय मोठा विजय मिळाला। 65 नगरसेवकांची महानगरपालिकेमध्ये संख्या होती, त्यापैकी 43 केवळ भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरचे नगरसेवक बंधू भगिनी निवडून आले। शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचे पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले आणि अजितदादा पवार साहेबांच्या गटाचे 1 नगरसेवक निवडून। त्या सगळ्या नगरसेवकांची एकत्रित संख्याबळ आमचं जवळपास 47 झालं। फार चांगलं यश या निवडणुकीमध्ये इचलकरंजीच्या तमाम जनतेने दिलं, आमच्यावर विश्वास दिला। आता पुढची शहरातल्या विकासाची कामं करायची, पाण्याचा प्रश्न सोडवायचा, सर्वांगीण विकासाचे कार्यक्रम राबवायचे, ह्याच्यावर आमचं प्राधान्य असणार। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।